हेलो 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 माइक टेस्टिंग हेलो 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 1 2 3. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी संजय पहाडे तुमचं या अनअकॅडमीच्या इंटरव्ह्यू सेशन मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, खूप दिवसानंतर ऍक्च्युअली मधला गॅप खूप जास्त झाला होता, पण तरी सुद्धा आपण जे परत एकदा सुरुवात करत आहोत या सिरीजला. ही सुरुवातच अशा आपण एक व्यक्तीपासून सुरुवात करत आहोत. ऍक्च्युअली जेव्हा मागे मी जो लास्ट व्हिडिओ सेशन घेतला होता, इंटरव्ह्यू सेशन, तेच सेम प्रसाद चौगुले सर आहे. आणि प्रसाद चौगुले हे डबल इन्व्हर्टेड कॉमा डबल अंडरलाईन कोण आहे काय आहे ते सांगण्याची तुम्हाला जरूरत नाही. तुम्ही एकदा त्यांना बघा, तुम्हाला सगळं काही आठवेल. कारण की हा जो मधला काळ आहे, कोरोनामुळे एवढं सगळ्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे. एक्झाम वारंवार पुढे गेलेली आहे, नोटिफिकेशनवर नोटिफिकेशन, रोज काही ना काही अचानक सरप्राईज भेटत होता आपल्याला. पण ते आता सगळं काही एकदा एक्झाम झाल्यामुळे झालंय, पण तरीही त्याच्यात कंबाईन एक्झाम आपली बाकी आहे. तर या अशा पिरियडमध्ये एक्झॅक्टली काय करावं, काय आपली स्ट्रॅटेजी असावी, असं सगळं काही आपण जाणणार आहोत प्रसाद सरांकडून. हे जेवढे पिक्स आहे हे मी इकडून तिकडून सर्च केले त्यांच्या फेसबुक पेजवर वगैरे, तर त्यांना सुद्धा आवडला हा पेज. तर बघूया त्यांना कितपत हे सगळं आवडलेलं आहे, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. सर, आता सेशन तुमच्या हातात आहे. तुमच्या इंट्रोडक्शन पासून आपण सुरुवात करू शकतो सर. हा, तर सर्वांना नमस्कार. आणि खूप दिवसानंतर मला पण अनअकॅडमीवर येण्याची संधी मिळाली, त्याबद्दल अनअकॅडमीचे आभार. आणि मला ऍक्च्युली 1-2 दिवसापूर्वी कॉल आला होता की विद्यार्थ्यांशी असा संवाद साधण्याची संधी आहे म्हणून. तर मी त्याला लगेच होकार दिला, कारण सध्याची परिस्थिती बघितली तर खास करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खूप जास्त अनसर्टनिटी आहे की कारण एक्झाम वारंवार पुढे जात आहे, नक्की काय करायला पाहिजे. आणि अनअकॅडमी सारख्या प्लॅटफॉर्मवरून जर जर संधी मिळाली तर खूप जास्त विद्यार्थ्यांपर्यंत एक मेसेज जाऊ शकतो की कशा पद्धतीनं सध्याच्या काळामध्ये स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आणि त्यामुळं मी पण एक्सायटेड आहे खूप की नक्की सर कोणते प्रश्न विचारणार आणि मी त्याला कशा पद्धतीने ऍड्रेस करेन. नाही सर, असं काही नाही, सगळं सरप्राईज वगैरे नाहीये. बघा सर, ऍक्च्युली कसं असतं, आपले मित्र असतात ते आपल्यापेक्षा हुशार असतात. आपल्याला हे केव्हा कळतं, जेव्हा एक्झामच्या 2 दिवसापूर्वी. ठीक आहे. आणि अख्ख्या महाराष्ट्राला कळालेलं आहे की रँक 1 कोण आहे. त्यामुळे तुम्ही जे सांगणार तेच आम्हाला पूर्व दिशा आहे. ठीक आहे सर. आपण सुरुवात करताना 2 मिनिटं फक्त मी अनअकॅडमी बद्दल आणि ऍप बद्दल सांगू इच्छितो आपल्या व्ह्युअर्सला. तर 2 मिनिटं मला पाहिजे सर. मित्रांनो, हे बघा, ही थोडीशी माझ्याबद्दल ऍज अ इन्फॉर्मेशन ऑफिशियली द्यावी लागते. ठीक आहे. हे आपलं अनअकॅडमीचं ऍप आहे. त्यामध्ये जर तुम्हाला वेगवेगळे स्पेशल सेशन किंवा प्लस सेशन करायचे असल्यास तुम्हाला रोज सकाळी 10 वाजता आपला मंडे टू फ्रायडे असतो. आजही झाला, उद्या शनिवार आहे. ऍक्च्युली आज आम्ही जे रेकॉर्डिंग करतो ते फ्रायडेचा आहे, तर उद्या पण घेणार आहे मी. तर आणि हा जो रेकॉर्डिंग आहे तो 24 तारखेला म्हणजे परवा लगभग तुम्हाला अपलोड करण्यात येणार आहे. ठीक आहे. तर वेगवेगळे तुम्ही इथं प्लस सेशनला जॉईन होऊ शकतात. इथं संजय एमपीसी कोड वापरला तर 10% डिस्काउंट मिळतो. हे नवीन एक ऑफर आलेली आहे. जे ऑलरेडी प्लस मेंबर्स आहेत त्यांच्याकरता 12+2 म्हणजे 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर 2 महिन्याचं फ्री असं. आणि त्यानंतर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना 3 महिन्याचं घेतलं तर 1 महिन्याचं फ्री, अशा प्रकारचं ऑफर वगैरे आहे. ते एकदा तुम्ही चेक करून घ्या. हे नवीन क्रॅश कोर्स असतात, जसा हा आपला 15 तारखेपासून सुरू झालेला कोर्स आहे. त्यानंतर असे वेगवेगळे कोर्स आहेत. प्लस हे जसं 30 मे पासून सुरू होतोय. त्यानंतर STIच्या एक्झाम्स करता हा कोर्स आहे. एक PSI मेन्सच्या एक्झामिनेशन करता वेगवेगळे असे एज्युकेटर्स तुम्हाला मिळतात. सगळं डेट वगैरे दिलेलं आहे. हे बघा, हे बॅच कोर्सेस आहे. यामध्ये प्रत्येक एज्युकेटर ज्या ज्या त्या विषयात पारंगत असतो तो त्या विषयात घेतो. जसं या कोर्समध्ये मी पॉलिटी आणि रिझनिंग ऍप्टिट्यूड घेत आहे, तसंच एक नवीन रणांगण बॅच आहे. ही सर्वात मोठी मला असं वाटतं अनअकॅडमीवरची आतापर्यंतची बॅच आहे. टोटल 12 एज्युकेटर्स आहे. यात माझा आवडता विषय मी हिस्ट्री घेत आहे. तसे असे वेगवेगळे एज्युकेटर्स तुम्हाला भेटणार आहे. प्रत्येकाबद्दल सांगणार नाही कारण की सरांना वेळ कमी आहे. हा आता एक सांगायचा मोगम पाठ झाला. असे वेगवेगळे तुम्हाला प्लॅन्स आहे. संजय एमपीसी कोड वापरला आणि तुम्ही क्रेडिट्स वापरले तर टोटल 20% तक तुम्हाला डिस्काउंट मिळतो. हे सगळं पार्ट पेमेंट वगैरे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, हे सगळी लिस्ट दिलेली आहे. एकदा तुम्ही आरामात चेक करा, नाहीतर व्हिडिओ रेकॉर्डेड असेल तर तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता.
आणि काही जरी वाटलं तर तुम्ही मला कॉल करू शकता. नंबर तर तुम्हाला आहेच, 9158029555. परत एकदा लिहून घ्या, 9158029555. हे झालं. आता आपण सुरुवात करूया प्रसाद सराकडून. मित्रांनो, तुम्हाला एक स्क्रीन दिसत असेल. याचं कसं असतं मित्रांनो, जेव्हा मी बोलतो तेव्हा तुम्हाला माझी स्क्रीन दिसेल, जेव्हा प्रसाद सर बोलतील तेव्हा तुम्हाला प्रसाद सर दिसेल. ठीक आहे. तर मी इथे पहिले प्रश्न तुम्हाला सांगून देतो. आमचा सर्वात पहिले प्रश्न आहे प्रसाद सर, की तारीख पे तारीख, जसं ते सनी देओलच्या मूवी मध्ये होतं तसंच होत आहे. 5 वेळेस तब्बल राज्यसेवा एक्झाम पुढे ढकलण्यात आली, मग कुठे झाली. आता तसंच जर कंबाईन बद्दल झालं किंवा इतर येणाऱ्या अपकमिंग एक्झाम बद्दल झालं तर आम्ही काय करावं. तर आमचे काही मनातले प्रश्न आहे, जसे परीक्षेचे काय करणार, अजून किती दिवस वाट बघायची, नवीन परीक्षेचे नोटिफिकेशन कधीपर्यंत येऊ शकतं, आता आमची प्लॅनिंग कशी असावी, मेन्सचा अभ्यास करावा का प्रिलिमचाच करावा, एकदा कंबाईन झाली असते तर खूप बरं झालं असतं, ऍटलिस्ट कळालं तर असतं. आता मला राज्यसेवेमध्ये प्रिलिम मध्ये काठावरच मार्क मिळत आहे, आता मी कंबाईन कडे फोकस करू. आणि सर अजून एक महत्वाचा प्रश्न, या 2 वर्षाच्या धकाधकीच्या कोरोनाच्या पिरियडमध्ये खूप जणांचा आता विश्वास उडतोय, राज्यसेवाला प्रिलिम द्यावी लागते, कंबाईनला पण प्रिलिम, मेन्स, मग इंटरव्ह्यू, जसं PSI ला असतो. आता असं वाटतं एवढं 3 एक्झाम देण्यापेक्षा तलाठी पोलीस भरती जी ग्रुप सी ची एक्झाम आहे त्याच्यानंतरची, त्याच्यावर फोकस करू, एकच एक्झाम देऊ, पास होऊ, नंतरच्या नंतर राज्यसेवा बघू, असा आता कल होत चाललेला, असा फीडबॅक येतोय आजपर्यंत. एक. आणि दुसरी गोष्ट, आपलं तर ठीक आहे सर, जे फिमेल कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं वय वाढत चाललंय, आता त्यांचे घरचे प्रेशराईज करत आहे, मग आता त्यांनी काय करावं एक्झॅक्टली. सर डाईस तुमच्याकडे. हा, जसं तुम्ही म्हणला की आता कोरोनाचा पिरियड सुरू आहे आणि आपली सगळी सरकारी यंत्रणा तर कोरोना कंट्रोल करण्याच्याच मागे आहे. त्यामुळेच ही एक्झाम वारंवार पुढे गेली आहे. आणि तुम्ही म्हणला ते बरोबर आहे, जर कंबाईन झाली असती तर एक कळालं तर असतं आपल्याला की जे बाबा सिलेक्ट होत आहेत किंवा ज्यांना मार्क चांगले आहेत ती त्यांनी मेन्सचा सुरू केला असता अभ्यास, आणि इतर जे लोक आहेत त्यांनी काहीतरी वेगळी वाट पकडली असती. पण मला असं वाटतं की आता सध्या जर आपण राज्यसेवेची एक्झाम घेतली तर राज्यसेवेला मला असं वाटतं ज्यांना 190 किंवा 200च्या पुढे मार्क आहेत, 195च्या ज्यांना पुढे मार्क आहेत, त्यांनी तर डेफिनेटली मेन्सचा अभ्यास सुरू केला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर मेन्सचा जर तुम्ही आधी पण थोडा जर अभ्यास केला असेल तर जो राहिलेला पार्ट आहे, जो नवीन आहे, तो एक्सक्लुझिव्हली मेन्ससाठी असतो. जसं आपण उदाहरण घेतलं तर HRD आहे किंवा पॉलिटी 2चा जो पार्ट म्हणतो आपण, ज्यामध्ये कायदे वगैरे असतात. त्यानंतर ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे, सायन्स टेक्नॉलॉजी, यासारखे जे असलेले विषय त्याचा अभ्यास त्यांनी सुरू केला पाहिजे. म्हणजे ज्यांना कन्फर्म असं वाटते की आपलं सिलेक्शन म्हणजे राज्यसेवा आपली क्लिअर होणार आहे त्यांनी. त्यामुळे त्यांच्यासाठी तर काही हे नाहीये. आणि तारीख केव्हाही येऊ दे, मेन्स डेफिनेटली होणार आहे. म्हणजे प्रिलिम्स झाले म्हणल्यावर डेफिनेटली मेन्स तर होणारच आहे. फक्त कधी होणार आहे हे काही माहित नाहीये. त्यामुळे बेस्ट पॉसिबल स्ट्रॅटेजी अशी राहू शकते, मला असं वाटतं की तुम्ही खूप लॉंग टर्मचा विचार करू नका सध्या. तुम्ही काय करा की एक 15 दिवसाचं टार्गेट ठरवा. ठीक आहे, 15 दिवसामध्ये मी फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचा भूगोल करणार आहे. तुम्ही तेवढाच फक्त विचार करा, 15 दिवसात मला महाराष्ट्राचा भूगोल व्यवस्थित करायचा. त्यानंतर नेक्स्ट 15 दिवसात तुम्ही ऍग्रिकल्चर घेतला फॉर एक्झाम्पल, नेक्स्ट 15 दिवसात दुसरा कुठला सब्जेक्ट घेतला. खूप लांबचा विचार करायला गेलं तर काय होतं की सध्या एक्झॅक्टली माहितच नाही की एक्झाम कधी होणार आहे, आणि त्यामुळे कुठेतरी एक निगेटिव्हिटी मनामध्ये येते. मी एवढा अभ्यास करतोय, काय कधी होईल काय होईल. त्यामुळं ही मला वाटतं सध्या बेस्ट पॉसिबल स्ट्रॅटेजी आहे की शॉर्ट टर्म टार्गेट ठेवा, तेवढे अचीव्ह करा. शॉर्ट टर्म टार्गेट हळूहळू अचीव्ह केल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल आणि सिलेबस तुमचा पुढे सरकेल. आणि कधी ना कधी तुम्हाला मेन्सचा अभ्यास करायचाच आहे, त्यामुळं वेळ वाया घालवू नका. आणि मी तर असं म्हणेन की उलट तुम्हाला जास्त वेळ मिळतो, त्यामुळे जे फर्स्ट टाइम जे मेन्स देणार आहेत त्यांच्यासाठी तरी सुवर्ण संधी आहे. कारण जर मधला टाइम लिमिटेड असला प्री आणि मेन्सच्या मध्ये तर खूप अवघड पडतं की हा सिलेबस पूर्ण कव्हर करायला. त्यामुळं तुम्हाला जर आता वेळ मिळतोय तर तुम्ही त्याचा जोमानं अभ्यास करा. एक एक सब्जेक्ट हळूहळू पुढे ढकला आणि अभ्यास सुरू करा. आता ज्यांना असं वाटतंय की काटावर आहे ते म्हणजे समजा की मागच्या वेळीच्या एवढाच कट ऑफ लागेल असा एक साधारणपणे अंदाज आहे. बरेच जण असा अंदाज वर्तवत आहेत. तर ज्यांना असं वाटतंय की आपण काटावर आहे त्यांनी काय करू शकतात, तर तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे कंबाईनला पण असतंय आणि आपल्या राज्यसेवेला पण असतं. जर तुम्ही हा कॉमन सिलेबस केला समजा आता, म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल व्यवस्थित करून घेतला, ठीक आहे, त्यानंतर पॉलिटीचे जे कंबाईनसाठी टॉपिक येतात तेच आपल्या इकडे राज्यसेवेला पण येत असतात. तर हे जे कॉमन सिलेबस आहे जो दोन्ही एक्झामचा, तो जर तुम्ही टार्गेट केला आता
आणि व्यवस्थित ते करायला लागला तर म्हणजे इन केस जर तुमची राज्यसेवेची प्री जरी क्लिअर झाली तरी तुम्हाला याचा फायदा होणार आहे, कारण हा अभ्यास काही तुमचा वाया जाणार नाही. आणि तसंही कंबाईन आणि जर राज्यसेवेचे प्रश्न बघितले मेन्सचे, तर राज्यसेवा मेन्सला पण एवढे जास्त 4 लाईनर किंवा मल्टीलायनर जे क्वेश्चन म्हणतो आपण तेवढे जास्त येत नाहीत. जास्त, कारण 150 क्वेश्चन असल्यामुळे बऱ्यापैकी सिंगल लाईनर क्वेश्चन येतात. त्यामुळं हा तुमचा अभ्यास या पद्धतीने कव्हर होऊ शकतो आणि तुमचा वेळ पण वाया जाणार नाही. त्यामुळं अशी स्ट्रॅटेजी पाहिजे. आणि जे डेडिकेटेडली कंबाईन करतायत त्यांनी मला असं वाटतं की प्रीचा तर अभ्यास सुरूच ठेवावा, पण त्यासोबत मराठी इंग्लिश पैकी एखादा विषय त्यांनी रोज जर घेतला तर ते जास्त खूप फायदेशीर ठरेल. कारण जे मेन्स जे होते कंबाईन त्याच्यात जे मेरिट लागतं त्याच्यात मेजर कॉन्ट्रीब्युशन असते ते मराठी इंग्लिशचं असते. त्यामुळं तुम्ही मराठी किंवा इंग्लिश आणि हे सब्जेक्ट कसे करायचे तर तुम्ही रोज एक दिवसातले 2 तास द्या त्याला. कारण हा सलग करण्याचे विषय नाहीये ते. तुम्ही रोज दिवसातील 2 तास द्या आणि प्रीचा पण अभ्यास सुरू ठेवा, प्लस 2 तास हा अभ्यास तुम्ही मराठी किंवा इंग्लिशचा सुरू ठेवा, जेणेकरून तुमचा मेन्सचा पण अभ्यास हळूहळू कवर होईल. आणि प्रिलिम्स ज्यावेळी डेट येईल, एक्झॅक्ट डेट डिक्लेअर होईल, त्यावेळी तुम्ही फुल टाइम परत प्रिलिम्सचा अभ्यास सुरू करू शकता. तर अशा पद्धतीने मला वाटते की एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे सध्याच्या काळात. आणि कसं आहे की जेव्हा फुल टाइम किंवा जेव्हा एक्झामची डेट माहित होती तेव्हा आपला 8-10 तास अभ्यास होत होता. सध्या कसं आहे सगळेजण घरी आहेत किंवा तसं एक वातावरण नाहीये. तर तुम्ही अशी अपेक्षा ठेवू नका की तुमचा तेवढाच अभ्यास होईल, पण ऍटलिस्ट तुम्ही 5-6 तास तरी अभ्यास दिवसातील केलाच पाहिजे. म्हणजे स्टडीच्या टच मध्ये राहिलं पाहिजे. पूर्णच एकदम अभ्यास सोडून दिलाय तर ते खूप अवघड होईल मग. आणि कारण कसं आहे की परत लिंक बसवणे अवघड पडतं. त्यामुळं जरी तुमचा अपेक्षा एवढा अभ्यास होत नसेल तर ठीक आहे, पण तुम्ही ऍटलिस्ट टच मध्ये राहा आणि अभ्यास हा हळूहळू हळूहळू करत राहा. ते ससा आणि कासवाची शर्यत म्हणजे गोष्ट माहिती आहे तुम्हाला. कासवाची जे आहे स्ट्रॅटेजी ती आपल्याला वापरायची आहे. आपल्याला हळूहळू हळूहळू पुढे जायचंय आणि डेफिनेटली हे वातावरण निवळल्यानंतर आता वॅक्सिनेशन वगैरे सुरू आहे, डेफिनेटली हे वातावरण निवळेल काही दिवसांमध्ये आणि पुन्हा पहिल्यासारखं जे आपलं रेग्युलर एक्झाम व्हायच्या तशा होतील अशा आपण अपेक्षा करूया. त्यामुळे हा काळ आहे तो सगळ्यांसाठीच कठीण काळ आहे. त्यामुळे आपली स्ट्रॅटेजी अशी आहे की असं असली पाहिजे की आपण हळूहळू पुढे जायचंय. सर एक अजून एक पॉइंट राहिला की तुम्ही आम्हाला म्हणजे आता जेव्हा मला समजवत मला समजतंय, पण हे आमच्या घरच्यांना समजत नाही असा खूप जणांचा प्रश्न असतो की त्यांना तर फक्त पेपरवर कळतं की एवढा कोरोना वाढतोय, एमपीएससी मागे एक्झाम घेतीये, पण आपला तर अभ्यास आपल्याला करावाच लागतो. म्हणजे मला माझ्यासोबत पण लढावं लागतंय, मला कॉम्पिटिशन सोबत पण लढावं लागतंय आणि मला माझ्या घरच्यांसोबत पण लढावं लागतंय. तर आजच्या सिच्युएशन मध्ये काय करायला पाहिजे एकंदरीत सर? नाही, ऍक्च्युली कसं आहे की घरच्यांना म्हणजे काळजी असणं स्वाभाविक आहे आणि ते आपल्या काळजीपोटीच क्वेश्चन विचारत असतात. आणि सध्या म्हणजे मला फ्रँकली सांगतो की मला असं वाटतं की एमपीएससी ला अननेसेसरी जास्त अटेन्शन मिळालं. म्हणजे मी माझं उदाहरण सांगतो, मी ज्यावेळी कॉलेजला होतो मी एमपीएससी हा शब्द पण जास्त ऐकला नव्हता, पण आता सारखं न्यूज मध्ये आल्यामुळे ते सारखं घरच्यांच्या पण ह्याच्यामध्ये हे होते. पण ते वस्तुस्थिती आता आपण ते ऍक्सेप्ट केले पाहिजे. तुम्ही त्यांना व्यवस्थित समजून सांगा की हा काय परमनंट राहणार नाही असा जो सध्याचा पिरियड आहे तो. आणि काही वेळ मला द्या तुम्ही असं म्हणून घरच्यांना रिक्वेस्ट करा. तुमचा काही प्लॅन बी समजा असेल तर तो त्यांना व्यवस्थित विश्वासात घेऊन सांगा की इन केस जर काही झालं नाही तर मी असं असं करेन. कारण त्यांना शेवटी तुमच्या भविष्याची चिंता आहे म्हणूनच ते असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही जर त्यांना विश्वासात घेऊन व्यवस्थित सांगितलं की माझा अशा अशा पद्धतीनं प्लॅन असणार आहे पुढचा, तर डेफिनेटली ते तुम्हाला सपोर्ट करतील. कारण ते शेवटी तुमचं चांगलं व्हावं अशी त्यांची इच्छा असते. आणि हे बरोबर आहे की आपल्याला सध्या सोशल प्रेशर असतंय खूप जास्त. आणि जसं तुम्ही उल्लेख केला मगाशी फिमेल कॅन्डिडेटचं की वय वाढतंय त्यामुळं बरंच सामाजिक त्यांच्यावर दडपण येत असते. पण मी असं म्हणेन की आता हे सगळ्यांनाच फेस करायचंय, म्हणजे यातून कोणाची सुटका नाहीये, हे सगळ्यांसाठीच समान सिच्युएशन आलेली आहे. त्यामुळं मी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करा घरच्यांना, हेच त्याला एक हे आहे की अजून काही थोडा वेळ मी यासाठी देतो. जर माझं होत नसेल किंवा एक्झाम जर होत नसेल किंवा मला समजा त्यामध्ये अपयश येत असेल तर मी इतर काही करण्याची माझी तयारी आहे असं तुम्ही त्यांना समजून सांगा. जेणेकरून त्यांना वाटेल की ठीक आहे, म्हणजे जर नाही झालं तर आपला मुलगा किंवा मुलगी दुसरं काही तर करेल. प्लॅन बी आणि आहे. असं करून तुम्ही प्लॅन बी आहे. आणि कारण हेच त्यांना एक अश्युरन्स मिळाला तर डेफिनेटली ते तुम्हाला सपोर्ट करतील आणि तुमच्या सपोर्ट. मनालाही स्वतःला बरं वाटतं.
कारण तुम्हाला असं जर माहित असेल की वर्स्ट केस सिनारिओ जर तुम्ही पकडून चालला की बाबा नाहीच झालं समजा फॉर एक्झाम्पल, तर माझ्याकडे हे करेन, तर तुम्हाला स्वतःला अश्युरन्स असलं तरी तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी येईल त्यामध्ये, की ठीक आहे माझं इन केस जर नाही झालं तर मी हे करू शकतो. हे तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करेल तुमच्या. त्यामुळं तुम्ही स्वतः पण प्लॅन बी तयार करा आणि घरच्यांना पण तो कन्व्हिन्स करून सांगा, त्याचा खूप फायदा होईल. फायदा होईल. राईट सर. सर आता ऍक्च्युली एक्झॅक्टली हा जो टाइम पिरियड एक्स्ट्राचा वाढवून मिळाला आपल्याला कोरोनामुळे, तर खूप जणांचं असं मत असतं की जी आता सर डायरेक्ट सांगतो मनातलं, आम्ही काही विचार करतो, ऍस्पिरंट्स काही विचार करतात अभ्यास करताना, पण आम्हाला एक्झॅक्टली कळत नाही त्या डेटामधून प्रश्न कसे तयार होतात, किंवा ऑन दी स्पॉट एक्झामच्या हॉलमध्ये आपल्यासारखे जे रँक होल्डर असतात ते तिथं काय विचार करत असतात, कारण की विचार तर हे दिसत नाही कोणाला काही. तर आम्हाला असं आता बघा मित्रांनो, परत एकदा तुम्हाला सांगतो, सरांनी 2019 ची एक्झाम दिली होती, त्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राज्यसेवेमध्ये रँक 1 आलेला आहे. तर रँक 1 म्हणजे रँक 1, विषयच नाही. ठीक आहे. तर आता जी एक्झॅक्टली आपली एक्झाम झालेली आहे 2020 ची, जी 21 मध्ये झाली होती, तर या एक्झामचा पेपर आपण थोडं क्वेश्चन्स घेणार वेगवेगळ्या सेगमेंटमधून. तर त्यावेळेस सर काय विचार करतील, त्याला कशा प्रकारे एलिमिनेट करतील, हेच ऍक्च्युली आपल्याला आजच्या सेशनचा मेन अजेंडा असणार आहे. तर मी काही क्वेश्चन्स दाखवणार आहोत. ठीक आहे, मी काही क्वेश्चन्स दाखवतोय, तर सर त्याला तुमच्या समोर सॉल्व्ह करतील आणि त्यांची थॉट प्रोसेस तुम्हाला कळेल, जेणेकरून आपण सर्वजण त्याचा फायदा घेऊ शकू. ठीक आहे. तर सर मी काही क्वेश्चन्स स्क्रीन समोर आणतोय. सर रिडेबल आहे का तुम्हाला? हो हो पॅरिस बद्दल वगैरे आहे? हा, येस सर. हा इंग्लिश मराठी दोन्ही आहे. आणि सर प्लीज, जर असा क्वेश्चन कोणत्या बुक्स मधून येऊ शकतो, एखाद्या बुक्सचं नाव वगैरे जोडलं, आणि इंग्लिश मिडियम साठी सुद्धा, कारण की त्यांचा खूप मोठा म्हणजे त्यांना हेल्प करणारे कोणी नाही असं वाटतं, त्यांच्याकरता सुद्धा थोडस सर. हा तर हा क्वेश्चन जॉग्राफीचा आहे आणि वर्ल्ड जॉग्राफी स्पेसिफिक आलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे प्रिलिम्सला वर्ल्ड जॉग्राफी असते. तर कसं आहे की वर्ल्ड जॉग्राफी हा मेजर सेक्शन मला वाटतं की तुमच्या मॅप रिडिंगवर बऱ्यापैकी कव्हर होत असतो. तर यामध्ये आता हे युरोपियन सगळे शहर आहेत आणि इकडं त्या नद्या आहेत. तर यामध्ये तुम्हाला राहीन ही नदी तुम्ही डेफिनेटली तुमच्या वाचनामध्ये आलेली असणार आहे, कारण ही वन ऑफ द लॉंगेस्ट रिव्हर्स इन युरोप आहे, राहीन रिव्हर. आणि मला असं वाटतं की म्हणजे राहीन नदीबद्दल एक मला असं फॅक्ट अशी आठवते की सगळ्यात जास्त कॅपिटल सिटीज त्या नदीच्या काठावर बसलेल्या आहेत. म्हणजे कुठल्याही नदीचे कम्पेअर करता, कारण 3-4 देशांच्या कॅपिटल सिटीज ह्या नदीच्या काठावर बसलेल्या आहेत. त्यामुळं म्हणजे मी जर पेपर हा सोडवला असता तर राहीन नदी मला असं वाटतं की हा तर ते हा ऍक्च्युली तसा डिफिकल्ट क्वेश्चन आहे. म्हणजे हा म्हणजे ज्यांचा परफेक्ट आहे किंवा ज्यांना मॅप वगैरे ज्यांनी बघितलंय त्यांच्यासाठीच त्यांनाच हा इझी जाणार आहे क्वेश्चन. हा डिफिकल्ट क्वेश्चनच्या कॅटेगरीत आपण टाकू शकतो. फॅक्च्युअल तर बेस. फॅक्च्युअल बेस्ड, हो. म्हणजे एक तर तुम्हाला हे माहित आहे किंवा माहित नाहीये, यामध्ये हा, गेस दोनच वर्क गोष्टी. म्हणजे गेस वर्क करण्याचं जास्त हे नाहीये. हा, तर एलिमिनेशन. हा एलिमिनेशन. आणि कसं यामध्ये शक्यतो जे हार्ड क्वेश्चन असतात ना त्यामध्ये तुम्हाला एक जरी यातलं माहित असेल तर तुम्ही त्याच्यावरच ते सॉल्व्ह करू शकता, जोड्या लावण्याचे जे आहेत ते. अच्छा तर सर, कधी कधी असा प्रश्न येतो, मध्येच मी थांबवतोय तुम्हाला, कारण की हे बघा, मला वरचं सपोज काही माहित नाही, पण एलिमिनेशन मला करायचंच आहे, तर मग मी ऑप्शन बघून एलिमिनेशन करू का? म्हणजे जसं मला डी मध्ये हे 3-3 सेम आहे, जास्त आहे, हो तर मग मी हे हो डी च तिसरं लावू शकतो असं, सॉरी हो हो डी च हे तिसरं लावू डेफिनेट. शकतो. तर खालून असं हो बघून हो वरती हो जाऊ शकतो का? तर त्याची प्रोबॅबिलिटी हा हा किती बरोबर येऊ नक्की. शकते? नाही कसं आहे की सध्या तुम्ही जर पूर्णच ब्लँक आहे समजा की तुम्हाला याबद्दल काहीच माहित नाही, तर डेफिनेटली तुम्ही हे असं करू शकता, कारण यामध्ये बरोबर येण्याचे चान्सेस आहेत. आणि आता जर तुम्ही बघितलं तर आपण 1 आणि 3 मध्ये सी आणि डी ते दोन्ही सेमच दिसत आहेत, त्यामुळे तुम्हाला ए आणि बी च ओळखायचं आहे फक्त. हा. हा हा, पण त्यामुळे कधी कधी तुम्ही कसं होतं सर, मी एकदा मला 3 ते 4 जणांचा फीडबॅक आला एक्झाम नंतर. आता मला एवढं तर कळालं की 1 आणि 3 मधून उत्तर आहे, हे उत्तर नाहीये, म्हणजे मी 50% थेरोटिकल बघा सर कसं होतं, 50% मी बरोबर आहे थेरोटिकल, पण जेव्हा मी टिक करतो ना,
मी तिसरा ऑप्शन टिक करणार जेव्हा आन्सर ऑप्शन 1 आहे आणि ऍक्च्युअली टिक करताना मी चूक होतो आणि हे असंच होतं नेहमी. हे असं का होतं एक्झॅक्टली? म्हणजे थिअरॉटिकली मी 50% करेक्ट पाहिजे, पण जेव्हा मी टोटल क्वेश्चन्स किती बरोबर आले बघतो तेव्हा मी मायनस मध्येच असतो. असं का होतं सर? नाही नाही, म्हणजे मला असं वाटतं काय माहिती आहे की जे आपल्याला कसं की जे चुकलेले क्वेश्चन असतात ते जास्त लक्षात राहतात, त्यामुळे आपल्याला ते हायलाईट होतात. म्हणजे तुमचे बरोबर पण येतात डेफिनेटली, असं नाहीये 2 मधले 1 आहे ना सगळे चुकतात असं नाहीये. म्हणजे मी पण ज्यावेळी सॉल्व्ह करायचो पेपर मला पण असं वाटायचं की मी जे टिक करतोय ते चुकते, पण आपल्याला कसं की जे चुकतात ते जास्त करून लक्षात राहतात, हायलाईट होतात. म्हणजे शेवटी कसं आहे ह्यामध्ये थोडंसं लकचा पण पार्ट येतो. मग जर तुम्ही 2 मध्ये 1 जर टिक करताय थोडं, पण जास्तीत जास्त थोडंसं काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करायचा की आपण कुठं वाचलंय का आधी वगैरे, आणि त्या आधारेच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. येस सर. सेकंड क्वेश्चन, हा. कडप्पा वगैरे. हा, आता हे महाराष्ट्राचा भूगोलचा क्वेश्चन आहे. म्हणजे तसं यावेळी बघितलं तर थोडं अनकन्व्हेन्शनल पेपर होता हा. म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल एवढा जास्त विचारला जायचा नाही प्रिलिम्सला, पण यावेळी जास्त क्वेश्चन विचारले गेले. तर ज्यांनी मेन्सचा अभ्यास केलाय त्यांना कम्पॅरेटिव्हली हा पेपर तसा म्हणजे पूर्ण राज्यसेवेचा पेपर, ज्यांनी ऑलरेडी एकदा मेन्स दिली आहे त्यांना थोडासा मला वाटते इझी वाटला असेल हा पेपर, कारण मेन्सचा बरेच क्वेश्चन विचारले होते. तर यामध्ये तुम्ही आता तुम्हाला माहिती आहे की गोंडवाना जनरली आपण विदर्भामध्ये आहे असं समज, ठीक आहे. आणि विदर्भामध्ये तुम्हाला माहिती कॉमन लॉजिक सांगतो, एक रफ लॉजिक एकदम, तिथं दगडी कोळसा सापडतो विदर्भामध्ये, आणि गोंडवानाचा प्रदेश म्हणजे विदर्भाचा त्या साईडचा प्रदेश होतो. हे तुम्हाला जरी साधं माहित असेल तर तुम्ही सी ऑप्शन तुमचा येणार आहे. सी ऑप्शनचे 2च आहेत त्यामध्ये, 3 आणि 4. त्यामध्ये म्हणजे हा कट. 1 आणि 2 तर गेले आणि आपला करेक्ट आन्सर ओळखाय. आता काय आहे की फक्त आता बी पण बरोबरच असणार आहे, कारण दोन्ही पण ऑप्शन मध्ये आहे. म्हणजे फक्त आता एक ए सेंटेन्सवर आहे की तुम्हाला आन्सर त्यामध्ये ठरवायचा आहे. आता कडप्पा श्रेणी ही पेनगंगा आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यात आढळते. तर हे स्टेटमेंट आहे. तर आता हे कसं आहे की तुम्ही सौदी सरांचं बुक वाचलं असेल तर त्यामध्ये दिलेलं आहे की म्हणजे असं स्पेसिफिकली दिलेलं आहे. आणि जरी तुम्हाला समजा हे माहित नसेल तरी युजली ऑल ऑफ द अबव हे जे सगळे म्हणजे एमपीएससी करणारे त्यांना माहित असतं की येस जर क्वेश्चन तुम्हाला जर आन्सर माहित नाहीये आणि त्यामध्ये जर फॅक्च्युअल डेटा नाहीये समजा कुठल्या स्टेटमेंटमध्ये, तर तुम्ही ते बरोबर आहे असं एक अज्युम करू शकता. तर मला वाटतं हे लॉजिक लावणं मला वाटतं थोडं इथं हे पडेल. आणि कसं आहे की शक्यतो आयोग आहे ना उत्तर म्हणजे ते स्टेटमेंट चुकीचं करायला जात नाही शक्यतो. म्हणजे आपण उगाच इलिमिनेट करणं काहीतरी चूक काढून ते चुकीचं असते. जे दिलेले स्टेटमेंट हे बरोबर आहे असं अज्युम करू शकतो आपण, आणि ऑल ऑफ द अबव येस हे सर. लिहू ऍक्च्युली शकतो. एक्झामचे पहिले आपण जो सेशन घेतला होता त्या सेशनला मी नावच दिलं होतं तुक्का मेथड सेशन. तर त्यामध्ये हेच सांगितलं होतं की मागच्या 5-6 वर्षाचे तुम्ही क्वेश्चन पेपर बघा, जिथे नन ऑफ द अबव किंवा ऑल ऑफ द अबव असे ऑप्शन असतो तो याच्यासाठीच आणला असतो की तेच उत्तर असतं मोस्टली 99 केस. आणि आपल्या पेपरमध्ये पण मी बघितलं अनालिसिस करून 6 क्वेश्चन ऑल ऑफ द अबव होते. जर तुम्ही न बघता ऑल ऑफ द अबव चौथा ऑप्शन लावला असता त्याच्या 6 मधून 4 बरोबर आले, 2 चुकले. इट्स ओके. पण न बघता 6 मधून 4 खूप चांगला स्कोर येतो. ठीक आहे सर. पुढचा एक अजून एक क्वेश्चन जोडायला हवा क्वेश्चन. हा हा इझी क्वेश्चन आहे तसं. म्हणजे तुम्ही जॉग्राफी व्यवस्थित वाचला असेल. सिंधू नदी तुम्हाला माहिती आहे की तिबेटमध्ये उगम पावते. मग ए ला जर तुम्ही 2 लावलं समजा तर त्याच्यावरूनच मला वाटतं हे डायरेक्ट आन्सर निघतं. कारण डायरेक्ट ए ला नाही, अच्छा दोन आहेत पर्याय, 3 आणि 4 हे 2 पर्याय आहेत. हा, तर तुम्ही आता आता कसं आहे की तुम्हाला 3 आणि 4 झाले तर यात कॉमन काय आहे बघायचं. तर हा नाहीये, कोणतंच कॉमन दिलं नाहीये, ते तिन्ही पण सेपरेट वेगळे वेगळे आहेत. मग ठीक आहे. कावेरी नदी तुम्हाला माहिती आहे की साऊथ मध्ये येते. हा, की म्हणजे दक्षिणेकडे आहे ती. मग दक्षिणेकडचं एक वाचून कळते की पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वत. हा, मग डीचं 4 ह्याच्यावरून तुम्हाला आन्सर येते. म्हणजे जरी तापी नर्मदा 2 शेजारी शेजारी आहेत, एक्झॅक्टली तुम्हाला जरी माहित नसेल तरी तेवढ्यावर तुम्हाला निघू शकते. आणि राईट हे सर. स्पेसिफिक एक्झॅक्टली तुम्हाला माहित असेल तर म्हणजे माहित असलं पाहिजे ऍक्च्युली. म्हणजे अपेक्षित आहे की नद्यांचा उगम स्थान ज्या मेजर नद्या आहेत भारतात त्यांचं तुम्हाला एक्झॅक्ट माहितच पाहिजे. सर कधी कधी असं म्हणजे असं अनालिसिस होतं की आपण खूप अभ्यास करतो. मला सिंधू नदी भारतात केवढे किलोमीटर आहे, भारताबाहेर केवढे किलोमीटर आहे,
उगम कुठून होतो, त्याचं स्थान, त्याचं एकदम डेप्थ मध्ये माहिती आहे मला. म्हणजे आपण तयारी करताना असं विचार करतो की मी युपीएससीचा पेपर देतोय, पण जेव्हा एमपीएससीचा पेपर हातात येतो तेव्हा ते एवढं मोघम विचारून घेतात की मला डेप्थली विचारलं तर मला येतं, पण मोघम विचारू नका. तर या या सिच्युएशनला काय करावं? म्हणजे वाचताना सौदी वाचलं तर असं वाटतं जॉग्राफीमध्ये पीएचडी करतोय काय, पण आपला पेपर बघितला तर एकदम वरवरचं विचारलेलं. तर मग आता असाच ट्रेंड राहणार पुढे, हे विचार करून अभ्यास करायचा आहे का जसं चालू आहे तसं चालून द्यायचं? नाही, कसं आहे, प्रिलिम्स ही जनरली तुम्हाला सरफेस नॉलेज चेक करत असते तुमचं. म्हणजे तुम्हाला प्रिलिम्सला कसं आवाका जास्त असतो आणि सरफेस नॉलेज म्हणजे वरवरचं नॉलेजच पाहिजे असतं. मेन्सला ऍक्च्युली ते डेप्थ मध्ये विचारतात. त्यामुळे मेन्सला तयारी करताना तुम्हाला एकदम एक्झॅक्टली त्या विषयाचं डीप नॉलेज असणं गरजेचं आहे. पण प्रिलिम्ससाठी काय म्हणतात त्याला की एक 360 डिग्री एक व्ह्यू पाहिजे तुम्हाला, आणि त्या पद्धतीनं तुमचं नॉलेज असलं पाहिजे. आणि जॉग्राफीसाठी मी खास करून असं सजेस्ट करेन की तुम्ही प्रत्येक टॉपिकला तुम्ही मॅप रीड करा. म्हणजे आता हे नद्यांचं होतं फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही मॅपमध्ये बघा की नक्की कुठं नदी उगम पावते. आता अमरकंटक जे मध्य प्रदेशमध्ये नर्मदा तिथं उगम पावते, तर ते कुठं आहे नक्की हे तुम्ही बघा. कारण तुमची कसं असतं की आपली पिक्टोग्राफिकल मेमरी जास्त चांगली असते. म्हणजे एखादा सेंटेन्स तुम्ही वाचताय आणि त्याच्याऐवजी एक पिक्चर बघताय समजा कुठलं, तर ते चित्र जास्त लक्षात राहत असतं. त्यामुळे तुम्ही जॉग्राफीला जेवढे जास्त मॅप वापराल तेवढं तुम्हाला फायदा होणार आहे यामध्ये. सर अजून एखादा प्रॉब्लेम येतो, हे क्वेश्चन तर ठीक आहे आपण हे करूया, पण जॉग्राफीचं किंवा हिस्ट्रीचं किंवा पॉलिटीचं लक्ष्मीकांत यांच्याकरता मटेरियल खूप अवेलेबल आहे सर, राईट. पण जेव्हा मी महाराष्ट्राच्या क्रायटेरियावर येतो, जसं महाराष्ट्राचं पॉलिटी, महाराष्ट्राची हिस्ट्री, महाराष्ट्राचे जॉग्राफी, यांच्याकरता सर इंग्लिश मटेरियल अवेलेबल नाही. तर आपण तर ऍक्च्युली सर इंग्लिश मिडियमचे होते, आपण जॉब पण केलाय, सगळं काही आयटी फील्ड होतं आपलं. तर मग या सेगमेंटची आपण तयारी कशी केली होती, का हा सेगमेंटच ऑप्शन मध्ये सोडला होता, जसे ऍज युजल 90% स्टुडंट करतात सर? नाही, ऑप्शनला सोडणं तर पर्याय नाहीये कुठला कुठलाही म्हणजे सिलेबसचा कुठलाही पार्ट ऑप्शनला सोडणे हा पर्यायच नाहीये. मी ऍक्च्युली कसं होतं की म्हणजे मला तुम्ही म्हणलात तसं बरोबर आहे की इंग्लिशमध्ये एवढं जास्त मटेरियल नाही आहे अवेलेबल. त्यामुळे ह्याला ऑप्शन नाहीये दुसरा. मी फ्रँकली सांगतो, म्हणजे मलाही सुरुवातीला मराठी शब्द अवघड जायचे हे करताना, पण मी त्यातूनच तयारी केली. कारण जे मटेरियल आहे आता सौदी सरांचं फॉर एक्झाम्पल, तर क्वेश्चन त्यातूनच येत आहेत बऱ्यापैकी किंवा त्याच्याशी रिलेटेड येत आहेत. तर थोडं तुम्हाला त्रास होईल समजा सुरुवातीला हे करताना वगैरे, तर पण तुम्ही त्यातूनच तुम्हाला करायला पाहिजे, कारण ऑप्शन नाही आहे त्याला. अनलेस कुठल्या क्लासच्या वगैरे काही नोट्स जर अवेलेबल असतील इंग्लिशमधून, जे इंग्लिशमधून घेतात लेक्चर्स वगैरे, ते जर तुम्हाला अवेलेबल होत असतील आणि त्यात त्यात तेवढ्या ऑथेंटिक डेटा असेल तर तुम्ही ते फॉलो करू शकता. नाहीतर तुम्ही न्यूजपेपरची वगैरे सवय लावा मराठी आधीपासून वाचण्याची, म्हणजे तुमचं इकडचं पण मराठी थोडं थोडं इम्प्रूव्ह होईल साईड बाय साईड. जे आता सुरुवात करतात फॉर एक्झाम्पल इंग्लिशवाले, तर मला पण हा क्वेश्चन खूप जणांनी विचारला होता ऍक्च्युली की म्हणजे इंग्लिश मिडियमचे आहेत आणि काय करायचं नाही. तर ऑप्शन आहे की याला, कारण कोणतंही ऑथेंटिक मटेरियल इंग्लिशमध्ये नाही अवेलेबल, त्यामुळे तुम्हाला मराठीतूनच प्रिपेअर करावं लागतं. हा सर, अजून एक प्रश्न होता की ठीक आहे चला आम्ही करून घेऊ इंग्लिश, म्हणजे थोडंफार मराठी वाचून घेऊ, पण प्रश्न सोडवताना खूप प्रॉब्लेम येतो. कारण की लगभग जे काही मार्केटमध्ये पीवायक्यू मटेरियल अवेलेबल आहे, पुस्तक ज्याच्यामध्ये सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स एबीसीडी ग्रुपचे दिले जातात, ते सर्व मराठीमध्ये. आता त्या पीवायक्यू करता कोणतं काही आहे का, की त्याच्याकरता मग आपण लुसेंटचं जीके जे जनरल नॉलेजचं पुस्तक आहे, ज्याच्यात एमसीक्यू क्वेश्चन दिले असतात, ते जर सॉल्व्ह केलं तर चालेल का? किंवा एखादं दिशा पब्लिकेशन आहे जे युपीएससी लेवलला वापरतात, ते जर पीवायक्यू सॉल्व्ह केले तर त्याचा फायदा इकडे होईल का सर? मला असं वाटतं एमपीएससीचे जे क्वेश्चन आहेत ना त्याच्याशी तुम्ही लिमिटेड राहिले पाहिजे. म्हणजे कारण कसं आहे की तिकडं विचारण्याची पद्धत, म्हणजे जे आता तुम्ही दिशा किंवा लुसेंट वगैरे ते सेंट्रल एक्झामचे त्यामध्ये क्वेश्चन असतात. काही क्वेश्चन सिमिलर असतील, पण आपल्या एमपीएससीचे विचारण्याची पद्धत आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर तुम्ही म्हणजे जे आपले अवेलेबल पुस्तक आहेत तेच केले पाहिजे. जर तुम्हाला मराठीतील क्वेश्चन समजत नसतील तर तुम्ही थेट मग ओरिजिनल क्वेश्चन पेपर डाउनलोड करा आणि त्याच्या प्रिंटआउट काढा आणि ते बघा. की फक्त तुम्हाला तिथे सेग्रिगेट करायला लागेल खरं स्वतःला. ते तिथे थोडे म्हणजे एफर्ट्स सर द्यावे ऍक्च्युली लागतील. तुम्ही ना एवढं खर्चिक सोल्युशन दिलं नाही याला, म्हणजे टाइम पण जाणार, खर्च पण होणार पेजेसचा, कारण की एवढे पेपर आहे आपले एमपीएससीचे ग्रुप एबीसीडी, जे पब्लिशरचं काम आहे ते आपण करतोय. म्हणजे मला असं वाटतं सर हा खूप नाही चांगला तुम्हाला प्लॅन हा तयार होऊ शकतो
की जर एक्झाम हा, पास हो. नाही झालं तर जे आपण काम केलेलं आहे ते आपण पब्लिशर म्हणून मार्केटमध्ये उतरू शकतो. हा, म्हणजे कसं आहे की तुम्ही मग मराठीतूनच बघायची सवय लावा. कसं माझं म्हणणं असं आहे की तुम्ही लँग्वेज बॅरियर ठेवू नका. जे मटेरियल ज्यामध्ये चांगलं आहे ना ते त्यामध्ये करा. आणि थोडंसं स्वतःला मोल्ड करायला लागलं तर काही थोडेसे एफर्ट्स घ्या. पण कारण कसं आहे की एक मी काय म्हणजे मला असं वाटायचं की तुम्ही जर हे करत नसाल तर दुसरं कोणतरी करणार. ठीक आहे, तुम्ही स्टडी करताना समजा महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला येत नाहीये समजा मराठीमध्ये, तर इतर दुसऱ्या कोणाला तरी येणार आहे आणि ही रिलेटिव्ह एक कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे तुम्हाला हे करावंच लागणार आहे. तर हे स्वतःशी कुठेतरी ठरवायचं मनामध्ये आणि मग त्यानंतर एफर्ट्स घ्यायचे. राईट राईट सर. आता हे बघा, हा क्वेश्चन सपोज मी ऍज अ ऍस्पिरंट म्हणून बघितला असता तर मी पहिले हे बघितलं असतं माझ्या डिस्ट्रिक्टचं कोणतं नाव दिलंय का. आता लकीली मला डिस्ट्रिक्टचं नाव भेटलं. ठीक आहे, ओके. तर मग मला माझ्या डिस्ट्रिक्ट बद्दल माहिती असतं. पण असे काही ऍस्पिरंट्स असतात, आता या डिस्ट्रिक्ट मधून येत नाही, आता त्यांनी मग बाकीच्या अशा कोणत्या डिस्ट्रिक्टचं पाठ करावं. कारण की हा असा टाईपचा क्वेश्चन आहे. आणि अजून एक क्वेश्चन आलाय तो आपण घेणार आहे, ज्याच्यामध्ये नंदुरबार डिस्ट्रिक्ट वर विचारलेलं आहे. तर मी ऍज अ महाराष्ट्रीयन, मी औरंगाबादचा सपोज आहे, तर मी प्रत्येक डिस्ट्रिक्टचं तर एवढं डेप्थ मध्ये करू शकत नाही. मग असे जे फॅक्च्युअल आता एमपीएससी वळायला लागली, मग असं याचं कसं म्हणजे प्रिपरेशन करावं. हा, नाही, आता हा खूपच फॅक्च्युअल क्वेश्चन आहे तसं. आणि तुम्ही काय सगळ्या जिल्ह्यांचं लक्षात ठेवू शकत नाही. आपण जास्तीत जास्त काय लक्षात ठेवतो की बाबा हायेस्ट कोण आहे, लोएस्ट कोण आहे. म्हणजे घनता असेल फॉर एक्झाम्पल तर हायेस्ट कुठला जिल्हा आहे, लोएस्ट कुठला जिल्हा आहे. थोडं तुम्ही त्यामध्ये ऍडिशनल काय करू शकता की 500च्या वर कुठले कुठले जिल्हे आहेत मेजर. आणि हे आपल्याला कळतं, म्हणजे आपल्याला एक कॉमन सेन्स आहे की बाबा लोकसंख्येचं कॉन्सन्ट्रेशन कुठं जास्त आहे. किंवा जर लिंग गुणोत्तर असेल तर आपल्याला एक माहिती आहे की आपण एक रफली काय लक्षात ठेवू शकतो की मराठवाड्याच्या भागामध्ये थोडं तिथं लिंग गुणोत्तराचं प्रमाण कमी आहे. मग त्यातील कोणते कोणते जिल्हे, तर एक दोन जिल्हे आपण लक्षात डेफिनेटली ठेवू शकतो. पण आता ह्या क्वेश्चन पर्टिक्युलर म्हणाल तर मी काय लॉजिक लावलं असतं इथं. तर ठाणे जिल्हा हा सगळ्यात जास्त लोकसंख्येचा जिल्हा होता 2011च्या पूर्ण देशामध्ये. आणि तिथं का लोकसंख्या जास्त आहे, कारण तिथे इंडस्ट्रियल एरिया आहे आणि तिथं इमिग्रेशन होते, म्हणजे बाहेरून लोक येत आहेत. तर आपल्याला माहित असेल की आता युपी बिहारी जी लोक तिथे येतात तिथं सगळ्यात जास्त हे मायग्रेशन हे पुरुषांचं होते. त्यामुळे त्याचं लिंग गुणोत्तर 986 असणं शक्यच नाही, कारण तिथं ऑलरेडी पुरुषांची संख्या जास्त असणार आहे. जर तुम्ही तेच जर लॉजिक लावलं तर आपल्या इतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला लिंग गुणोत्तर जास्त आहे, कारण त्याचं एक कारण असं आहे की तिथली लोक सगळी मुंबई आणि ठाण्यामध्ये गेलेली आहेत. एक त्याचं आहे, मग तुम्ही असं इथं अप्लाय करू शकता. त्यामुळे त्याचं 900 म्हणजे 1000 पैकी 986 त्याचं लिंग गुणोत्तर असणं ठाण्याचं शक्य नाही. तर डेफिनेटली ठाणे हा एलिमिनेट होतो. त्यामध्ये आपल्याला चुकीचा मला वाटतं हा करेक्ट ओळखायचा आहे. त्यामुळे ठाणे हा एलिमिनेट होतो. हे ऑप्शन एलिमिनेट झालं तर दोनच मग ऑप्शन राहतात की बीसी आणि बीसीडी. मग तुम्हाला फक्त डी, आता औरंगाबाद आहे तर त्याच्यावर फक्त हे करायचंय की ते बरोबर आहे का चुकीचं. तर आता यामध्ये तुम्हाला परफेक्ट जर माहित असेल तर तुम्ही तिथं लिहू शकता. तर नसेल तर तुम्हाला तिथं मग थोडं रिस्क घ्यावी लागेल आणि तुम्हाला जे योग्य वाटते त्यातल्या तर ते तुम्हाला ऑप्शन हे करावं लागेल. हे त्याला सर हे आता समजा. हा प्रश्न सर, हे बॉल्डिंग, डाल्टन, पीटरसन, कार्ल सॅन्डर्स, हा प्रश्न वाचताना मला असं वाटलं की हा सायन्सचे शास्त्रज्ञ इथं जॉग्रफीमध्ये काय करतात. म्हणजे सर किती अभ्यास करावा शेवटी, म्हणजे सौदी पण कमी पडतोय आजकाल असं वाटतंय. अशा प्रश्नाला काय करावं. नाही, हा प्रश्न तुम्हाला जर काहीच माहित असेल ना, मी म्हणेन की हा तुम्ही सोडून द्यावा क्वेश्चन. म्हणजे पूर्णच ब्लाइंड असेल तुम्ही तर यामध्ये काही रिस्क घेण्यात पॉईंट नाहीये, स्किप करायचा. कारण हा क्वेश्चन खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे हा मला वाटतं मेन्सला जॉग्राफी इकॉनॉमिक्स मध्ये काही जणांच्या वाचनात आला असेल तर आला येण्याची शक्यता आहे. नाहीतर इतर ठिकाणी म्हणजे जे आपण रेग्युलर जे आपण सोर्सेस वापरतो त्यामध्ये कुठेही नाही. त्यामुळे हा तुम्हाला येत नसेल तर हा महाराष्ट्रातल्या 99% लोकांना येणार नाही. त्यामुळं इथं तुम्हाला काहीच जर आयडिया नसेल तर डेफिनेटली स्किप करायचं आहे. आणि काय आपल्याला 100 पैकी 100 बरोबर आणायचे नाही. आपलं टार्गेट 60% जरी 60% मार्क जरी मिळाले तरी आपण खूप चांगला स्कोर येतो. त्यामुळे हा खूप हार्ड लेवलचा क्वेश्चन आहे. आणि मी तर असं सजेस्ट करेन म्हणजे मी जरी असतो तरी मी स्किप केला असता क्वेश्चन. सर आत्ताच तुम्ही म्हणता सोर्सेस हा शब्द वापरला, तर असं काही आयडिया आहे का सर आपल्याला, आता रँक 1 येतं असणारच आयडिया, की एमपीएससीचं सोर्सेस म्हणजे असं काही ते बुक्स पर्टिक्युलर फॉलो करतात का, की त्यांच्याकडे स्वतःची लायब्ररी आहे, की वेगवेगळे प्रोफेसर एकत्र येऊन क्वेश्चन्स बनवतात, काय ऍक्च्युअली प्रोसिजर काय असते सर एक्झॅक्टली, आम्हाला जाणून घ्यायचं.
आता एमपीएससीचे पेपर कुठे बनवले जातात याच्याबद्दल मला काही एवढे जास्त आयडिया नाहीये, पण जेवढा मी प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा स्टडी केला तर मला असं डेफिनेटली वाटतं की एक तर ते कुठले सोर्सेस यूज करतात जे ऑथेंटिक सोर्सेस आहेत. जर शासनाचं स्वतःचं मटेरियल असेल, म्हणजे कुठले रिपोर्ट असतील, त्यांची वेबसाईट असेल, तर डेफिनेटली त्यातून क्वेश्चन येतात. आता अजून एक तुम्हाला सांगतो की वायसीएमओयू फॉर एक्झाम्पल, आता हे महाराष्ट्र शासनाचे स्वतःचे हे आहे, तर इतिहासचे बरेच क्वेश्चन महाराष्ट्राचे तुम्हाला वायसीएमओयूतून दिसतील, कारण ते ऑथेंटिक मटेरियल आहे. आणि बुक्स जर म्हणाल तर आता सौदी हे रेप्युटेड बुक आहे, हे खूप वर्षापासून म्हणजे चालत आलेलं आहे. त्यानंतर लक्ष्मीकांत हे पण ऑथेंटिक बुक आहे. तर हे जे ऑथेंटिक सोर्सेस आहेत ते डेफिनेटली ते यूज करतात. म्हणजे याला काही म्हणजे हे नाहीये की म्हणजे ते डेफिनेटली ते यूज करतात. किंवा आपले आता मेन्सला जर तुम्ही म्हणाल तर आपला महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्व्हे, तर हे शासन स्वतः पब्लिश करते आणि त्यातला डेटा हा ऑथेंटिक असणार त्यामुळं, किंवा इंडिया एअर बुक आहे. तर हे असे सोर्सेस हे डेफिनेटली त्यातून तुम्हाला क्वेश्चन दिसतील. फक्त हे तुम्हाला सिलेबसला लिंक करता आले पाहिजे की आता ह्यामध्ये भरपूर डेटा असतो, तर सिलेबसला ते लिंक करून त्यानुसार तुम्ही तो डेटा जेवढा योग्य आहे तेवढा घेतला पाहिजे. सर आता आजकाल असं बघितलं जात आहे की मल्टी लाईनर क्वेश्चन्स खूप विचारतात, म्हणजे 4-5 स्टेटमेंट देऊन टाकतात आणि विचारतात वरचे कोणते बरोबर किंवा चुकीचे. तर त्याच्याकरता तो पूर्ण चॅप्टर डेप्थली इच अँड इच वाक्य आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, आता दुसरा ऑप्शन नाही, आता एवढं अवघड इझी पण नाही राहिली ही फील्ड, राईट? तर अशा कंटेंटसाठी नोट्स बनवायचे स्वतः, आणि जर नोट्स बनवायला गेलो तर दुसरंच पुस्तक आपल्याकडून तयार होतं, मग एक्झॅक्टली करायचं का? हा, प्रिलिम्सला तुम्हाला हे तुम्हाला 4 लाईनर क्वेश्चन डेफिनेटली असणार आहे. कसं आहे की तुम्हाला 100 क्वेश्चन मध्येच तेवढा सगळं कंटेंट विचारायचं आहे. त्यामुळं 4 लाईनर क्वेश्चन असतील तर म्हणजे कसं एकच क्वेश्चन विचारलं तर पूर्ण धडा तो कव्हर होतो. त्यामुळे हे तुम्हाला प्रिलिम्ससाठी तर हे तुम्हाला दिसणारच आहे. मेन्सला एवढे जास्त नसतात 4 लाईनर, पण प्रिलिम्सला असणारच आहे. आणि जसं तुम्ही नोट्स मेकिंग बद्दल म्हणाला, तर नोट्स कशा मी म्हणजे आधी पण खूप वेळा सांगितले, मी पुन्हा रिपीट करतोय. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की हे पहिल्या रिडिंगलाच लगेच नोट्स बनवायला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉलिटी तुम्ही लक्ष्मीकांत वाचले की लगेच वाचता वाचताच लगेच नोट्स बनवायला लागतात. तर हे हे चुकीची प्रॅक्टिस आहे. तुम्ही पहिल्यांदा जर नवीन आहे तर तुम्ही पहिल्यांदा त्या सब्जेक्टची वोकॅब्युलरी समजून घ्या. प्रत्येक सब्जेक्टची एक स्वतःची वोकॅब्युलरी असते. म्हणजे जॉग्राफी आहे फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला आता हे मृदा किंवा हे असे शब्द दिसतील त्यामध्ये. पॉलिटी आहे तर तुम्हाला लेजिस्लेचर, पार्लमेंट, ऍक्ट असे असे शब्द दिसतील. तर हे शब्द आहेत ना, ह्यांच्याशी तुम्हाला ओळख झाली पाहिजे आधी. आणि तुम्ही 2-3दा ज्यावेळी एखादा कंटेंट वाचाल आणि ते प्रिव्हियस इयर क्वेश्चनशी लिंक कराल, त्यावेळी तुम्हाला एक्झॅक्टली समजणार आहे की नक्की काय इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही प्रेसिडेंट हा टॉपिक वाचताय आणि तुम्ही त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले, तर त्यावरून तुम्हाला कळेल की प्रेसिडेंट नक्की काय विचारतात बाबा, की प्रेसिडेंटचे आर्टिकल विचारतात, की त्याची निवडण्याची पद्धत विचारतात, की त्याचे पॉवर्स काय आहेत ते विचारतात. आणि हे तुम्हाला समजल्यानंतर मग त्याच्या नोट्स काढल्या पाहिजे की काय नक्की इम्पॉर्टंट आहे. आणि नोट्स ह्या शॉर्ट असल्या पाहिजेत. म्हणजे कसं आहे की एमपीएससीला तुम्हाला पूर्ण सेंटेन्स काही लिहायची गरज नसते, कारण ही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे. तुम्हाला कीवर्ड्स माहित पाहिजेत. कीवर्ड्स खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण तो कीवर्ड एक जरी तुम्हाला जर पर्यायामध्ये दिसला तर त्याच्यावरून तुम्ही इलिमिनेट करू शकता किंवा म्हणजे बरोबर काय ते ठरवू शकता. त्यामुळे नोट्स ह्या शॉर्ट असल्या पाहिजेत. राईट सर. आता हे जॉग्राफी नंतर मी थोडा पॉलिटी सेक्शन घेतो, कारण की काय वेळ खूप कमी आहे, तुमचा वेळ पण जास्त घेऊ इच्छित नाही. तर पॉलिटी करता यावेळेसचा फीडबॅक असा होता की सर मी अख्खं लक्ष्मीकांत पाठ करून गेले, खूप अपेक्षा होत्या पॉलिटीकडून, पण जेव्हा पेपर देऊन आले त्याच्यानंतर जेव्हा चेक केलं, सर्वात जास्त चुकणारा सेगमेंट पॉलिटी होता. हे ऍक्च्युली का झालं सर? तर क्वेश्चन बघूया आपण. मी थोडं पुढे घेतोय. हो हो. अच्छा, एक नंदुरबार बद्दल आपण सांगितलं. मला एक कळत नाही सर, नंदुरबार असं काही वेगळा डिस्ट्रिक्ट नाही जो न्यूज मध्ये होता वगैरे वगैरे. तर असं मी समजू का की हा जो क्वेश्चन ज्या एक्झामिनरने बनवलाय तो नंदुरबार या मधून बिलॉंग करतो, त्यामुळे याच्यावर प्रश्न विचारला? तर मग मी पुढच्या वेळेस हा लॉजिक लावू का की मग माझ्या डिस्ट्रिक्ट बद्दल विचारलं तर मग मला आलं पाहिजे का? हे अंदाजपंची येऊन गेलं, याच्यावर काय मत आहे सर? हा हा नाही, तसा हा अनएक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. म्हणजे हा कंबाईन मध्ये आला असता तर एक वेळ मी ठीक आहे म्हणलं असतं, पण राज्यसेवेला असा क्वेश्चन हा थोडा अनएक्सपेक्टेड आहे. त्यामुळं त्यामध्ये जे नंदुरबारचे आहेत त्यांना नक्की समजायचं की त्यांना माहित होतं. बाकीच्यांनी याचं काही टेन्शन घ्यायचं नाही जास्त. अशा क्वेश्चनचा तुम्ही म्हणजे जास्त विचार करायचा नाही. आणि असं प्रत्येक जिल्ह्याचा जर तुम्ही असं करत बसला तालुके वगैरे, तर ते इम्पॉसिबल आहे. तर हे क्वेश्चन जर येत असतील तर अटेम्प्ट करायचे.
नसतील तर स्किप करायचे. हेच त्याला सोल्युशन आहे. सर आता हा लोकसभेच्या सभापतीबद्दल पॉलिटी आणि पॉलिटीचे क्वेश्चन बघितले सर, असं वाटतंय की 1.5-2 पानाचे, म्हणजे हा आता छोटा करून आणलाय मी, पण आपल्या A4 साईज मध्ये तो एक पानाचा क्वेश्चन. म्हणजे काय करावं सर 2 तासात? म्हणजे असं वाटतं एमपीसी करू का नको करू? तुम्हीच बघा सर काय करावं. हा नाही म्हणजे डेफिनेटली म्हणजे यावेळीची डिफिकल्टी लेवल ही जास्त आहे. म्हणजे ह्यात काही कुठलाही डाऊट नाही. म्हणजे मागच्या वर्षीचं जर कम्पेअर केलं तर डिफिकल्टी लेवल डेफिनेटली जास्त आहे एक्झामची. त्यामुळे आता हे 4 लाईनर क्वेश्चन आहेत. आता आता सभापती आहे तुम्हाला, तर याच्याबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही लक्ष्मीकांत व्यवस्थित केले तर हा डेफिनेटली क्वेश्चन अटेम्प्ट होऊ शकतो. म्हणजे हा काय आउट ऑफ सिलेबस आहे किंवा आउट ऑफ कुठल्या तुम्ही जे सोर्स वाचताय त्याच्या आउट ऑफ आहे असं नाहीये. हा डेफिनेटली आपल्या लक्ष्मीकांतमध्ये कव्हर होतोय क्वेश्चन. आणि आपल्याला काय बरोबर आहे ते ओळखायचं आहे. तर पहिला जो स्टेटमेंट आहे ते हा पहिलं स्टेटमेंट आहे ते डेफिनेटली बरोबर आहे. कारण काय की त्याची जी सॅलरी आणि अलाउन्सेस असतात ते डेफिनेटली आपले संचित निधी असतो कन्सोलिडेटेड फंड त्याच्यामध्ये असतं. ह्याची लिस्ट तुम्ही बघून घ्या. म्हणजे लक्ष्मीकांतच्या मागे जे अपेंडिक्स दिलेलं आहे ना ते खूप चांगलं करणं गरजेचं आहे. प्रीसाठी पण मेनसाठी पण, हे तुम्हाला सांगतो. म्हणजे मी तर असं सजेस्ट करेन की जे अमेंडमेंट आहेत आणि जे आर्टिकल आहेत त्याचे सेपरेट तुम्ही झेरॉक्स काढून घ्या आणि ते कायम डोळ्यासमोर ठेवा, की कारण त्याच्यावर खूप जास्त क्वेश्चन येतात. त्यानंतर हे ज्यामध्ये जे शेड्यूल दिलेले आहेत ते पण व्यवस्थित बघून घ्या. तर यामध्ये मला वाटतं की हे पहिला तर स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट जे आहे की समान मत नो वोट एक्सेप्ट इन केस ऑफ टाय, हे पण बरोबर आहे स्टेटमेंट. ज्यावेळी समान मतं पडतात त्याच वेळी त्याला ते द्यायला येत. आणि मी तर म्हणजे मी ज्यावेळी हा क्वेश्चन बघितला तर मी डायरेक्ट खरं डी स्टेटमेंट बघितलं की त्याचे स्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचे आहे. तर हे चुकीचं आहे, कारण हा ते ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स मध्ये हा 6 नंबरला असतो लोकसभेचा सभापती. लोकसभेचा सभापती आणि चीफ जस्टिस हे मला वाटतं त्यांचं 6 नंबरला असतं आणि उपपंतप्रधान हा 5 नंबरला असतो मला वाटतं. त्यामुळं हे ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स तुम्हाला एक 7, 8 किंवा 10 पर्यंत माहिती असलं ते हे गरजेचं आहे, कारण ह्याच्यावर दरवेळी क्वेश्चन विचारला जातो ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्सवर. त्यामुळे ते व्यवस्थित माहित असलं तुम्हाला. जर डी तुमचा इलिमिनेट होत असेल तर ए म्हणजे 2च पर्याय राहतात, पहिला आणि तिसरा. यामध्ये सी स्टेटमेंट काय आहे की रिझोल्युशन पास्ड बाय द मेजॉरिटी ऑफ द मेंबर्स ऑफ द प्रेसिडेंट. तर कुठलाही प्रेसिडिंग ऑफिसर आहे तर त्याला जर आपल्याला हे करायचं असेल, त्याच्या जागेवरून हटवायचं असेल तर इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते त्याला. इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे मेजॉरिटीचे प्रकार पण तुम्ही बघून घ्या. इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय आहे की टोटल जी सदस्य संख्या आहे त्याच्या म्हणजे त्यामध्ये रिक्त जागा वगळल्या तर इतर जी असतात तर त्यांच्या बहुमतांना, हजार असणाऱ्यांच्या नाही. टोटल जागा समजा तुमच्या फॉर एक्झाम्पल 500 आहेत, त्यातल्या 5 जागा रिक्त आहेत तर 495च्या बहुमतानं असं लागतं. हजार किती असतील म्हणजे हजार किती आहेत काय त्याच्यात इफेक्ट नसतो त्यामुळे ते इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते कुठलाही प्रेसाइडिंग ऑफिसर त्याला रिमूव्ह करण्यासाठी. तर याच्यावरून असं कळतंय की मग सी स्टेटमेंट चुकीचं आहे, त्यामुळे ए आणि बी हे बरोबर. सर एक गोष्ट कळाली. आता जसं तुम्ही पहिले ए बघितलं, मग बी वर आले, मग डी वर गेले आणि मग तिथून गेल्यावर तरी सुद्धा 2 ऑप्शन उरले आणि मग इथून मग परत सी चेक करावंच लागलं. म्हणजे इनफॅक्ट तुम्हाला सगळं चेक करावं लागलं. तर जो क्वेश्चन बनवतो एक्झामिनर त्याचं पण म्हणजे तो याच प्रोसेस मधून आपण जावं ऍस्पायरंटनी, असं त्याचं मत आहे का? हो की म्हणजे हो डेफिनेटली. ऍस्पायरंट इथे जाऊन अडकणार, मग अडकल्यावर पण त्याच्याकडे मिनिमम 2 ऑप्शन राहिलेच पाहिजे. म्हणजे एक्झॅक्टली हो त्याला तेच ऍस्पायरंट फिल्टर करायची जी खरंच ज्यांनी अभ्यास केलाय. तर हे जे अभ्यास मी केला. विचार हो करतो ते बरोबर आहे का सर? हो डेफिनेटली. आणि यावेळीच्या पेपरमधून तर आपल्याला तेच दिसून येते की तुम्हाला परफेक्ट जर नॉलेज असेल त्या त्या गोष्टीबद्दलचं तरच तुम्हाला तो क्वेश्चन अटेम्प्ट होणार आहे. असे खूप कमी क्वेश्चन असे होते की जे तुम्हाला एकच समजा त्याबद्दल एकच स्टेटमेंट माहिती आहे त्याच्यावरून तुम्ही ते आन्सर लिहिले, असे खूप कमी होते. त्यामुळे पूर्ण तुम्हाला माहिती असणं गरजेचं. तर हा क्वेश्चन आहे
की कोणत्या जोड्या योग्य रीतीने जुळवल्या नाहीयेत. तर पहिलं जे आहे लक्षवेधी सूचना, तर हे तर बरोबरच आहे की म्हणजे तातडीच्या आणि सार्वजनिकदृष्ट्या महत्वाच्या बाबींकडे मंत्र्याचे लक्ष वेधणे. तर हे बरोबर आहे. त्यामुळे ए ऑप्शन ज्यामध्ये आहे ते तुम्ही इलिमिनेट करू शकता, कारण हे बरोबर आहे. आपल्याला नॉट करेक्टली विचारलं, त्यामुळे हा क्वेश्चन डायरेक्ट सॉल्व्ह होतो पहिल्याच एका स्टेटमेंटवर. सर तुम्ही अशा असं करू क्वेश्चनला शकता. आम्ही ऍक्च्युली नाव दिलं होतं हलवा क्वेश्चन. म्हणजे बघता हा क्षणी आणि ज्यांना मराठी ग्रामर जरी येतं ना सर, तातडीने म्हणजेच लक्ष वेधणे, विषय संपला. हो हो तर होय. असं कधी कधी लॉजिक बरोबर येतो, कधी कधी नाही येत. तर तरी पण जास्त सिरीज घेतली तर इट्स ओके. हो हो आणि इंग्लिश तर तुम्हाला त्यापेक्षा इझी आहे, कारण अटेन्शन दोन्ही मध्ये, कॉलिंग अटेन्शन, मोशन टू ड्रॉ अटेन्शन. अच्छा इंग्लिश मध्ये पण. अच्छा इंग्लिश ओके ओके ओके. त्यामुळे असे रिस्क घेऊ शकता डेफिनेटली. अच्छा मी अजून एक सर असा अनालिसिस आहे, ह्या ज्या गोष्टी होतात ना ह्या एमपीएससी मध्ये जास्त होतात ऍज कम्पेअर टू युपीएससी. तर मी हो असं हो समजू का की एमपीएससी च्या एक्झामिनरची थॉट प्रोसेस अशीच आहे, लाईक दॅट? हो 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 हे असं तुम्हाला एमपीएससी मध्ये खूप जास्त दिसेल. युपीएससी मध्ये एवढं म्हणजे रेअरली कधीतरी असं होऊ शकतं, नाहीतर तिथं तुम्हाला तिथं नॉलेजच पाहिजे तुम्हाला. आता हा क्वेश्चन की उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत कोणता निकष चुकीचा आहे, चुकीचा विचारलं. पहिला की भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्षे न्यायिक पदावर, तर हे बरोबरच आहे. त्यानंतर न्यायिक त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केली पाहिजे, ते पण बरोबर. आणि राष्ट्रपतीच्या मते ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे, तर हे नाहीये, कारण ते सुप्रीम कोर्टाच्या जजसाठी असते. तुम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट मध्ये तुम्ही हे करू शकता की जे मायन्यूट डिफरन्सेस आहेत आणि मायन्यूट सिमिलॅरिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल की नंबर ऑफ जजेस सुप्रीम कोर्टमध्ये आपली पार्लमेंट ठरवत असते आणि हायकोर्टमध्ये ते प्रेसिडेंट ठरवत असतो. म्हणजे असे मायन्यूट डिफरन्सेस आहेत ना, हे जर तुम्ही लिहून काढले तर ह्याच्यावर, कारण डिफरन्स पॉलिटीमध्ये जिथं डिफरन्स आहे ना मायन्यूट, त्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन विचारतात बऱ्याच वेळेला. त्यामुळे ते जर तुम्हाला माहित असेल तर हा क्वेश्चन अटेम्प्ट होऊ शकतो. होईल. सर आता एक शेवटचं मी डायरेक्ट घेतो. चांगली पुस्तके तर महत्वाची आहेत, परंतु एक चांगला डिस्कशन ग्रुप, चांगला मित्र, चांगली म्हणजे आपला ग्रुप वगैरे, याचं इफेक्ट खरंच पडतो का उगाच पुस्तकात दिलेलं असतं म्हणून आपण ते थेरोटिकल वाचतो? याचं काय मत आहे सर? माझं पर्सनल असं मत आहे की याच्यावर की तुमचा जर चांगला ग्रुप असेल ना, एक 2-3 जणांचा, 4 जणांचा जास्तीत जास्त मॅक्स, तर हा खूप जास्त इफेक्टिव्ह ठरतो. कारण मी स्वतः एक्सपिरियन्स घेतलेला आहे. म्हणजे माझा जो ग्रुप होता आमच्या रूम मध्ये, तर आम्ही सर्वजण स्टडी करायचो. कसं असते, बऱ्याच वेळेला एखाद्या पॉईंटकडे आपण एका व्ह्यू न बघत असतो आणि आपला मित्र कदाचित तोच पॉईंट वेगळ्या व्ह्यू न बघत असेल समजा. म्हणजे कुठलंही एखादं स्टेटमेंट असेल किंवा एखादा पॉईंट असेल आपण जो वाचतो, तर काय होतं की त्यामुळे आपल्याला 360 डिग्री, जसं मी म्हटलं मागाशी, एखाद्या पॉईंटचं नॉलेज येऊ शकतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट काय, फॅक्च्युअल डेटा जो आहे, जे आर्टिकल्स आहेत किंवा अमेंडमेंट्स आहेत, ग्रुप डिस्कशन मध्ये तुमच्याकडून बोलल्या गेल्या समजा, तर ते जास्त लक्षात राहतं. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की, म्हणजे मला तर असं व्हायचं की आता एखाद्या गोष्टीवर आपले आर्ग्युमेंट झाले ग्रुपमध्ये समजा, की माझं मत आहे की हे असं आहे, दुसरा म्हणतोय ते तसं आहे, आणि तो जर क्वेश्चन जर एक्झाम मध्ये आला तर मला हे पण आठवायचं की अरे आमचं इथं आर्ग्युमेंट झालं होतं आणि हे त्याचं कन्क्लुजन निघालं. पण हे ग्रुप डिस्कशन कधी करायचंय, एक तर पहिला गोष्ट की तुमचा ग्रुप हा तेवढा डेडिकेटेड असला पाहिजे आणि तेवढे कॅलिबरचे ते सगळेजण असले पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा एक सफिशियंट अभ्यास झालेला असला पाहिजे, तरच तुम्ही ग्रुप डिस्कशन करण्याला तुमचा अर्थ आहे. कारण जर एकालाच फक्त माहिती आहे सगळं आणि दुसरं कोण त्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करत, दुसरे फक्त सगळे ऐकतायत, तर मग त्याला काय अर्थ नाहीये. तुम्ही जेवढे सगळे ग्रुपमध्ये भाग घेणार आहे, सगळ्यांचा एक सफिशियंट अभ्यास झाला असला पाहिजे. आणि तुम्ही ग्रुपमध्ये मिळून काही ट्रिक्स वगैरे करू शकता लक्षात ठेवण्याच्या. म्हणजे आम्ही तर, म्हणजे मी मेन्सला आम्ही खूप ग्रुप डिस्कशन करायचो. तर आम्ही डेफिनेटली असं मग जे आता कायदे वगैरे आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स वगैरे केल्या होत्या. यामध्ये सगळ्यांचाच फायदा झाला होता. त्यामुळं ग्रुप असला तर वेल अँड गुड आहे, पण याचा अर्थ असा नाहीये की असलाच पाहिजे. म्हणजे बऱ्याच जणांना एकटा अभ्यास करण्याची सवय असते आणि एकटा पण अभ्यास करू शकता तुम्ही.
असलाच पाहिजे असं काही नाहीये, पण असेल तर वेल अँड गुड आहे, म्हणजे माझं असं मत आहे यावर. अच्छा सर, अजून पण एक यामध्ये महत्वाचं, बोला ना सर. हा थोडंसं ऍड करतो मी. हा, हम्म. ग्रुपमध्ये जर तुमचा टाइमपास जास्त होत असेल तर तुम्ही तो ग्रुप सोडला पाहिजे, मी सांगतो. कारण तुमच्या जर म्हणजे तुम्ही डिस्कशन करताय, तुमच्या पॉलिटिक्सवर चर्चा व्हायला लागल्या समजा, तर हे चुकीचं आहे. कारण तुम्ही म्हणजे आता आम्ही कसं करायचो की समजा रोज डिस्कशन थोडा वेळ करायचा, तर आम्ही ठरवायचो की आज आपल्याला हे डिस्कस करायचं आणि स्पेसिफिक त्या ओरिएंटेड डिस्कस करायचो, म्हणजे ते डिस्कशन भरकटू द्यायचं नाही कुठे. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की तुमचा ग्रुप डेडिकेटेड असला पाहिजे, तर तुम्हाला त्याचा फायदा होणार. सर ऍक्च्युली होतं काय सर, एक्झाम जेव्हा होते आणि जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा आपल्याला कळतं की आपला ग्रुप टाइमपास होता. तेव्हा नाही कळत ना सर, ते काही सिमटम्स आहे का की सध्या आपला ग्रुप चांगला आहे का नाही, की आपल्याकरता तो चांगला आहे, हे ओळखायचं कसं सर? हा, मी म्हणलं ना की तुम्ही दिवसाचं एक टार्गेट ठेवा की तुम्हाला एवढे एवढे पॉईंट डिस्कस करायचे आणि एवढ्या वेळा डिस्कस करायचे. ठीक आहे, ते जर तुमचं टार्गेट जर अचीव होत नसेल समजा सलग एक 3-4 दिवस 5 दिवस आठवडा, तर डेफिनेटली असं की आपली दिशा भरकटते हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि कसं असतं की तुमचे जर ओळखीचे जर असतील समजा मित्र, तर तुमची फ्रिक्वेन्सी त्यांच्यासोबत मॅच होत असते. त्यामुळे तुम्हाला कळतं की कोण म्हणजे ग्रुपचं डायरेक्शन भरकवत होतोय आणि त्याला तुम्ही हे करू शकता, सांगू शकता की आपल्याला यावर फोकस राहायचा पॉईंट. तुम्ही एक नक्की डेफिनेटली पॉईंट काढा की आपण कशावर डिस्कस करणार आहे आणि तसं तुम्ही डिस्कस करा, म्हणजे तुम्हाला त्याचे आउटपुट चांगले येतील. सर आजकाल मार्केटमध्ये तुम्ही बघा, सर्वजण घरी आहे कोरोनामुळं, तर ऑनलाईन फॅड खूप वाढलाय. व्हॉट्सअप, टेलिग्राम, वेगवेगळे एमपीएससीचे ग्रुप. तसा आपला पण ग्रुप आहे एमपीएससी सुपर बॅच टेलिग्रामवर. इतर जसं अनअकॅडमीचे ऑनलाईन क्लास आहे, खूप जण आता झूमवर ऍप घेतात वगैरे, खूप जणांचे ऍप आहे. तर याचा फायदा खरंच होतो का? तुमचं यावर काय मत आहे सर? हा, मला असं वाटतं की आता एखादा सब्जेक्ट जो तुम्हाला अवघड जातोय समजा आणि त्याची की समजा ऑनलाईन बॅच वगैरे आहे समजा आणि तुमच्याकडे सध्या वेळ पण अवेलेबल आहे, तर तुम्ही तो मला असं वाटतं की जॉईन करू शकता. कारण त्याच्या ह्यानं कसं होतंय की एक टाइम बाउंड तुमचा स्टडी त्याच्यानं होऊ शकतो, तो सब्जेक्ट हळूहळू पुढे सरकू शकतो. तुम्हाला जर तुम्ही एक तर अफोर्ड करू शकत असला पहिली गोष्ट आणि तुम्हाला वेळ आहे आणि तुम्हाला करायची इच्छा आहे, तर तुम्ही डेफिनेटली चांगला जो गाईड करणारा शिक्षक आहे त्याच्याकडे तुम्ही क्लास वगैरे करू शकता. आणि म्हणजे जेणेकरून काय होईल की हा वेळ वाया जाणार क्लासच्या नादानं, का होईना की तुम्ही त्या सब्जेक्टच्या टचमध्ये राहाल आणि हळूहळू हळूहळू हा तुमचा अभ्यासा पुढे सरकेल. जर तुम्ही स्वतःच तेवढे हे असाल, सेल्फ मोटिवेटेड असाल समजा, आणि तुम्ही स्वतः डेली टार्गेट ठेवून तेवढा अभ्यास पूर्ण करताय, तर तुम्हाला म्हणजे हे करण्याची गरज नाही. पण जो सब्जेक्ट तुम्हाला कन्फ्युजिंग आहे किंवा ज्याच्यावर तुम्हाला एक्स्ट्रा खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात, समजत नाहीये, आणि त्याचे जर चांगलं जर मटेरियल अवेलेबल आहे किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, तर तुम्ही डेफिनेटली ते जॉईन केलं पाहिजे. येस सर. आता जाताना फक्त काहीतरी 3-4 गोष्टी सर सांगा, जे ऍस्परंटला येणाऱ्या, आणि आपण असं ॲझ्युम करतोय सर की जून महिन्यापर्यंत कंबाईन होऊ शकते आणि त्याच्यानंतर लगेच आपली राज्यसेवेची मेन्स होणार आणि पुढची मेन्स पुढच्या फेब्रुवारीपर्यंत होऊन जाईल 2022 पर्यंत, असं आमचं ॲझम्पशन आहे. तर या ॲझम्पशनला आपण खरं पकडलं तर आपला आता शेड्यूल कसा असला पाहिजे नवीन विद्यार्थ्यांना, ऍटलिस्ट जे आता 2022 करता 23 करता प्रिपेअर करतात त्यांच्या करता सर? हा, हा, तुम्ही जसं म्हणला की आता हे अजम्पशन आहे म्हणून, पण माझं असं मत आहे की जसं मी सुरुवातीला पण म्हणलंय की तुम्ही खूप लांबचा विचार करू नका सध्या. खूप लांबचा विचार केला तर तुम्हाला असं कॉन्क्रीट काही दिसत नाही सध्या. त्यामुळे तुमचं बेस्ट पॉसिबल काय स्ट्रॅटेजी, तर तुम्ही शॉर्ट टार्गेट ठेवा. एखादा सब्जेक्ट घ्या जे नवीन करताय, समजा की तुम्ही लक्ष्मीकांत वाचताय, तर महिन्याभरात मी लक्ष्मीकांत संपवेन वाचून फॉर एक्झाम्पल, तर तेवढा महिना लक्ष्मीकांतचाच विचार करा फक्त, दुसरा कुठलाही विचार करू नका कधी एक्झाम होईल, काय होईल, काय होईल. म्हणजे मला असं वाटतं. आणि ते महिनाभर लक्ष्मीकांत व्यवस्थित करा, तुम्हाला कॉन्फिडन्स येईल हळूहळू. ज्यावेळी एक्झामची डेट येणार आहे ते काही लगेच म्हणजे आज डेट डिक्लेअर झाली आणि उद्या एक्झाम होईल असं तर काही डेफिनेटली नसणार आहे. ते सफिशियंट वेळ देणारच आहे. तुमचा आता हळूहळू सिलेबस जर कव्हर झाला तर त्या राहिलेल्या दिवसामध्ये तुम्ही ते मॅनेज करू शकता. मला असं वाटतं सध्या बेस्ट पॉसिबल स्ट्रॅटेजी अशी आहे की शॉर्ट टर्म टार्गेट ठेवा, शॉर्ट गोल्स अचीव्ह करा सध्या. खूप लॉंगचा गोल ठरवून तो अचीव्ह करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू नका. तुमचे शॉर्ट गोल हळूहळू अचीव्ह झाले तर डेफिनेटली तुमचा लॉंग गोल इनडायरेक्टली अचीव्ह होणारच. त्यामुळं मी असं समजतो की एक 10-15 दिवसाचा महिन्याभराची स्ट्रॅटेजी करा. कारण
काय की सध्या अनसर्टनिटी खूप जास्त आहे. त्यामुळं असं मला वाटतं की असं सध्या जर स्ट्रॅटेजी असेल तर ती चांगली आहे. राईट सर. सर असं पण कधी कधी मार्केटमध्ये सांगितलं जातं की लगभग एमपीएससी आता थोडं युपीएससी सारखं करण्याचं बघतंय. तर मे बी असा काही प्लॅन असू शकतो का? असं आपल्याला जे वाटतं ते विचारतोय, की पुढे मेन्समध्ये रायटिंगचा पण पेपर असू शकतो आपल्या एमपीएससी मध्ये, म्हणजे जसं पहिले होता. तर याची काही योजना असेल परत बॅक टू पॅव्हलियन एमपीएससी पाऊल उचलू शकते का सर? मला नाही वाटत की तसं काही शक्यता असेल म्हणून. कारण म्हणजे ती कारण ही प्रोसेस का आली होती ऑब्जेक्टिव्हची, कारण ट्रान्सपरन्सीचा काही इश्यू येत होता त्यामुळे. आणि मला सध्या तरी काही असं वाटत नाही की पुन्हा तिकडं जाईल म्हणून. जो कंटिन्यू पॅटर्न आहे तोच मला वाटतं की चालू राहील. चालू राहील. येस सर. हो. तर ऍक्च्युली मित्रांनो, खूप प्रश्न आहे. असं वाटतं याच्यानंतर अजून एक सेशन, यानंतर अजून एक सेशन. पण काय, टाइम पण आपल्याला जेवढा म्हणजे त्यांनी सरांनी दिला तेवढाच मिळतो. रिक्वेस्ट आपण करूया परत एकदा सरांना, की तुम्ही परत एकदा आम्हाला वेळ द्या. तसं पुढचं शेड्यूल मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु मला असं वाटतं या सेशनमध्ये लगभग जेवढे आपण क्वेश्चन्स आपले कव्हर करू शकत होतो, स्ट्रॅटेजी झालं, नोटिफिकेशन बद्दल झालं, परीक्षेच्या या कोरोनाच्या संकटाबद्दल झालं, किंवा ऍक्च्युली सर असले असते तर पेपर कसा सॉल्व्ह केला असता, कोणत्या क्वेश्चनला कशा प्रकारे बघितलं असतं, एलिमिनेशन मेथड कशी वापरली असती, अशा प्रकारचं डिस्कशन आपण याच्यामध्ये प्रत्येक अँगलने कव्हर करण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं तुम्ही लवकरात लवकर, म्हणजे हा रेकॉर्डेड सेशन 24 तारखेला अपलोड होणार आहे, आज 22 तारीख आहे. तर ते एकदा तुम्ही बघून घ्या. जेव्हा हा सेशन अपलोड होणार त्याच्या खाली कमेंट बॉक्स दिलेले असते, त्याच्यामध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात. जर असं काही खूप जेन्युइन प्रश्न वगैरे असेल तर तुमचं आणि सरांचं कॉन्टॅक्ट करून देण्याचं काम माझं असेल. तेवढं सरांनी आपल्याला परमिशन दिलेलीच आहे. एक दुसरी गोष्ट, याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही ऍडिशनल असे क्वेश्चन वाटले जे आपण सेकंड किंवा थर्ड शेड्यूल मध्ये बघणार आहोत, ते लिहून ठेवा त्या कमेंट बॉक्समध्ये, जेणेकरून पुढच्या वेळेस ते क्वेश्चन आपण विचारू शकतो. तर मित्रांनो, काहीही डाऊट असले तर विचारा. माझं प्रोफाईल तुम्हाला अनअकॅडमीवर माहितीच आहे. तिथून तुम्ही लॉग इन करून तिथे पण प्रश्न विचारू शकतात. तर परत एकदा सरांच्या सर्वांकडून आणि अनअकॅडमीच्या तर्फे परत एकदा धन्यवाद. सरांचा आणि माझं इथे ऑनलाईन रेकॉर्ड करण्याचा टाइम आहे. पहिल्या टाइमला वाटलं नव्हतं की जेव्हा आम्ही तेव्हा रेकॉर्डिंग करू, त्यानंतर आत्ता याच्यामध्ये कोरोना येणार, पण कोरोना आला. ठीक आहे, तर काही प्रॉब्लेम नाही. एकंदरीत तसं पाहिलं तर पॉझिटिव्ह पण बघावं लागेल आपल्याला. वेळ मिळालाय, फॅमिली सोबत आपण जास्त वेळ राहिलो आहे, फॅमिली बॉन्डिंग्स वाढलेले आहेत. तर हा पण एक अँगलने विचार केला तर इट्स ओके. परंतु सर, खूप चांगलं वाटलं. जाताना सर तुमची 2 शब्द. मी पुन्हा म्हणजे अनअकॅडमीचे आभार मानतो आणि संजय सरांचं पण, की म्हणजे मला हा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला आणि विद्यार्थ्यांशी एक संवाद साधण्याची संधी मिळाली. आणि मी असं म्हणेन की हा पिरियड काही कंटिन्युअस असा राहणार नाहीये. डेफिनेटली चांगले दिवस येणार आहेत आणि जसं मी म्हणलं की वॅक्सिनेशन वगैरे सुरू आहे. सगळ्यांनी वॅक्सिन घ्या. जे 18+ जे आहेत, एवढे आपले ऍस्पिरंट्स आहेत, 1 तारखेपासून सुरू होणार आहे, तर डेफिनेटली तुम्ही वॅक्सिन घ्या आणि जोमानं अभ्यास करा. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सर, पुन्हा एकदा. तर मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.